शीतल गॅस एजन्सी समोर आज पहाटेपासूनच गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा। अमेरिका इराण युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। परंतु दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे की गॅस सिलेंडरचा कुठेही तुटवडा नाहीये। प्रत्यक्षात पाहिलं तर गॅस सिलेंडर करिता ऑनलाईन नोंदणी करून सुद्धा गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीयेत। अमरावतीच्या दर्यापूर येथे शीतल गॅस एजन्सी समोर आज शनिवारी रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ज्या ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी करून पावती फाडली आहे त्या ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी बोलवण्यात आलं होतं। मात्र वेळेवर गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याचं सांगितलं गेलंय। त्यामुळे आता तब्बल 200 ग्राहक हे शीतल गॅस एजन्सी समोर रांगा लावून बसलेले आहेत। शीतल गॅस एजन्सीच्या संचालकांना आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप आता होत आहे। तर दुसरीकडे या गॅस एजन्सीमधील काही कर्मचारी जे चढ्या भावानं बाहेर परस्पर गॅस विकत असल्याचा सुद्धा आरोप केला जात आहे। ग्राहकांना होत असलेल्या त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। काही ग्राहकांनी शीतल गॅस एजन्सी यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी ग्राहकांना थातूरमातूर उत्तरं दिली आहेत। त्यामुळे या गंभीर समस्येसंदर्भात पुरवठा विभाग कारवाई करणार का हे सुद्धा पाहण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे। मग नंतर गाडी आली 8:30 वाजता। नाही असं होणार नाही। काल 5-6 जण वापस गेले। मग तुम्ही दर्यापुरात विकता राजो, तिथं ब्लॅकनं सिलेंडर 100 रुपये दिले की तर गाड्या एका ठिकाणी विकल्या जाते सिलेंडर पूर्ण 100 काय गो 15 ते 2,000 रुपये काय करता येतं तुम्ही टाकलं। मग ते तुमचं नियोजन नाही पाहिजे त्याच्यावर बरोबर। मग गाड्या काय भरून झाल्या, मग गाड्या तुमचा तो बिलकुल भरणार नाही आता। तुमचा तो काकड आहे। एका जणाला खेड्यावर OTP आला, त्यानं सारे प्रोसेस केली आणि त्यानं सिलेंडर दुसऱ्याला दिलं। त्याला सक्सेसचा मेसेज येऊन राहिला। काकड हा तुमचा काकड आहे। XYZ कोणी समजा काकड असो कोणी असो सर्वजण तसेच करून झाले। मग आता गरीब लोकांना काय करा आम्ही? नाही बरोबर। आम्ही दर्यापुरातले असून इथं येऊन झालो, तिथं गाडी तुम्ही म्हणता की गाड्या दर्यापुरात आम्ही तुमच्या घर पोहोचीन। एका चालू आहे वाटप चालू आहे। कोणाच्या घरी येऊन झाली गाडी दर्यापुरातही? फक्त लोकेशनसाठी येऊन राहिली। आम्ही आता वाटपच तिथूनच जास्ती आता गर्दी झाली तिथून तारखेचे पावतीचं वाटप सुरू आहे। आज वाटप होतच नाही ते लोक समजा आज ज्यांना पावती दिल्या त्यांनाच भेटते सोमवारी। आता आम्ही पावतच नाही। हा असं तरी काहीतरी करा। ते गर्दी वाढेल, नाही गर्दी वाढेल। ज्या लोकांना आता पावती